हॅलो गाईज, मी मुंबईकर 24 पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी आज चाललो आहे द बिगेस्ट इस्कॉन ऑफ मुंबई, म्हणजेच खारघरला असलेल्या इस्कॉन टेम्पलला. तर तुम्ही म्हणाल इस्कॉन टेम्पल म्हणजे कोणाचं मंदिर आहे? इस्कॉन मंदिर म्हणजेच आपले श्रीकृष्ण आणि श्री राधा यांचं मंदिर आहे आणि मुंबईमधलं हे सर्वात मोठे इस्कॉन टेम्पल आहे. तर इस्कॉन टेम्पलची आयडिया कोणी क्रिएट केली, त्याचे फाउंडर कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे भक्तिवेदांता स्वामी प्रभुपदा. तर मी आता खारघर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि इथूनच मी शेअरिंग ऑटो पकडलेली आहे आणि शेअरिंग ऑटोने फक्त तुम्ही 20 रुपयामध्ये इस्कॉन टेम्पलपर्यंत जाऊ शकता. आणि इथे तुम्हाला इको दिसतात, त्या इकोसुद्धा इथून 20 रुपयामध्ये तुम्हाला इस्कॉन टेम्पलपर्यंत सोडतात. हा आहे उत्सव चौक, जातानाच लागतो आणि इथूनच 5 मिनिटांच्या अंतरावर इस्कॉन टेम्पल आहे. तुम्ही पाहू शकता इस्कॉन टेम्पल दिसत आहे. चला जाऊया. आणि हे बघू शकता, हा गेट आहे, हा जुना इस्कॉन आहे. जेव्हा इस्कॉन टेम्पल पूर्ण झालेला नव्हता तेव्हा इथे इस्कॉन टेम्पल होतं. तर मी दादाला 20 रुपये दिले आणि इथून मी रोड क्रॉस करून निघालो. तुम्ही इथे पाहू शकता, इथे गायीसुद्धा बांधलेल्या आहेत, कारण जे भक्त येतात देवाच्या दर्शनासाठी ते यांना काहीतरी खायला घेऊन येतात. तुम्ही पाहू शकता. आणि औसवाला दादा त्याची तयारी चालू आहे. तर तुम्हाला लगेच थोड्या अंतरावर इस्कॉन टेम्पलची झलक दिसेल. तुम्ही पाहू शकता किती छान वाटते बाहेरूनच. तर हा इस्कॉन टेम्पलचा मेन गेट आहे, पण सध्या तो यांनी बंद केलेला आहे, कारण ही मेन एंट्री, फ्रंट एंट्री आहे मंदिराची, ती बंद केली आहे. आता ही थोडा पुढे जाऊन ही दुसरी एंट्री केलेली आहे. तर पाहू शकतो आपण. चला जाऊया. आणि इथेच स्टार्टिंगलाच भगवद्गीता तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे आहे चप्पल काउंटर. इथे मी चप्पल पिशवीमध्ये टाकली आणि त्या दादाकडे दिली. त्यांनी मला नंबर दिला, तिकीट नंबर 92 होता माझा नंबर. आणि पुढे निघालो. तर मी थोडे व्ह्यूज घेतले टेम्पलचे, बघू शकता, मस्त वाटतात. म्हणजे आजूबाजूचा एरिया पण चांगला आहे मंदिराचा. हे बघू शकता, मंदिराच्या भिंतीवर जे कोरीव काम केलेलं आहे ते लहानपणीचं श्रीकृष्णांना यशोदा मातेने उकलीला बांधलेलं तो प्रसंग दाखवलेला आहे. तर आपण पुढे जाऊया. इथे बाहेरच एक प्रसादम म्हणून स्टॉल आहे, हॉटेल आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. आपण येताना त्या प्रसादम सेंटरमध्ये जाऊन येऊ. तर चला आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. आणि इथेच तुम्ही पायऱ्या चढल्या तुम्हाला श्री प्रभू विष्णू नारायणांचं दर्शन मिळेल. खूप छान मूर्ती आहे. इथून सध्याने ग्रिल लावून बंद केलेलं आहे, बॅरिकेड लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मंदिराला पूर्ण व्हाईट लादी यूज केलेली आहे. ते मार्बल आहे की ग्रॅनाइट आहे ते मला माहीत नाही. बघूया. एकदम नक्षीकाम एकदम सुरेख केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे पिलर आहेत त्याच्यावरचं नक्षीकाम, वरचं जे सिलिंगचं नक्षीकाम आहे त्याची पेंटिंगसुद्धा खूप छान आहे. आणि बाहेर असलेल्या हत्तीच्या मूर्ती त्या पण खूप आकर्षक आहेत. चला पुढे जाऊया. हे तुम्ही पाहू शकता, छोटे छोटे मंदिर आहेत, त्यांचं अजून ओपनिंग झालेलं नाही. टोटल 6 मंदिर आहेत. या साईडला 6 आणि त्या साईडला 6, असे टोटल 12 मंदिर आहेत छोटे छोटे. हे सेम नक्षीकाम तसंच केलेलं आहे. खूप मस्त वाटते. इथून या गेटमधून मंदिरात जायला एंट्री आहे. आणि आतला व्ह्यू तुम्ही बघू शकता. डोर पण एकदम उत्तम प्रतीचे आहेत. तर आपण आता दर्शन घेऊया. ही आहे प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती.
आणि इथे श्रीकृष्णांच्या 2 मूर्त्या आहेत, श्रीकृष्ण आणि राधांच्या. एक आहे ब्लॅक कलरमध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती, खूप छान आहेत. आणि त्यासमोर 2 छोट्या छोट्या मूर्त्या दिसतात, त्या आधी जुन्या टेम्पलमध्ये होत्या, जेव्हा हा मेन इस्कॉन टेम्पल चालू नव्हता झालेला. आणि याच्यानंतरचं जे बाजूचं आहे त्या 2 मूर्त्या व्हाईट आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतं बघून, असं वाटतं बघतच राहावं मूर्त्यांकडं. आणि मंदिराच्या आतलं कोरीव काम तुम्ही बघू शकता, हे डिझायनिंग केलेलं आहे, एकदम भारी वाटतंय. आणि हेच आहेत ते इस्कॉन क्रिएटर भक्तिवेदांता स्वामी प्रभुपादा. आणि ते हरे कृष्ण महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि हे तुम्ही पाहू शकता श्रीकृष्ण रुक्मिणीला पळून नेतानाचा प्रसंग भिंतीवर कोरलेला आहे. अशा खूप सारे नक्षीकाम केलेलं आहे. तर मंदिराची इनसाईड क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. हा प्रसंग आहे जेव्हा श्रीकृष्णाने पुतना राक्षसीला मारलेलं, आणि हा आहे त्रिनावतार राक्षसाला मारलेल्याचा सीन लहानपणीचा श्रीकृष्णांचा. आणि पुढे दाखवलं आहे श्रीकृष्णांनी यशोदा मातेला त्यांच्या तोंडात पूर्ण ब्रह्मांड दाखवलेलं. आणि पुढे असे अजून कोरीव काम केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता, खूप छान आहेत. पण सिक्युरिटीवाल्यांनी मला अडवलं की व्हिडिओ करायला अलाउड नाही, नाहीतर तुमचा मोबाईल जप्त होईल. हे आहे उखलीला बांधलेलं सीन. मंदिराच्या बाहेर प्रवेश केल्यावर हे तुम्हाला भगवद्गीता बघायला मिळेल, ती झोळ्यामध्ये ठेवलेली आहे. आणि लिहिलेलं आहे पुढे तुला दान गीतादान. तुम्ही बघू शकता हे छोटे मंदिर सुद्धा खूप छान आहेत. आणि मंदिराचा फ्रंट ऑफ व्ह्यू, जी गार्डनिंग केलेली आहे, जी क्रिएटिव्हिटी आहे, खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे जो व्ह्यू आहे पूर्ण निसर्गरम्य असं वाटतोय बघायला. नंतर मी थोडेसे टेम्पलचे थोडे व्हिडिओज काढले आणि पुढे निघालो. आणि निघताना सुद्धा सेम श्री विष्णू नारायणांची मूर्ती आहे, खूप छान वाटते मूर्ती. आणि पुढे निघालो. निघतानाच खाली उतरल्यावर तुम्हाला भगवद्गीता सर्व प्रकारच्या भाषांमध्ये पाहायला मिळतील, हिंदी, मराठी, इंग्लिश, बेंगाली, तमिळ, अजून कोणते आहे, गुजराती, कन्नडा, पंजाबी, मल्याळम. यात तर इंडियन लँग्वेज आहेत, बाहेरच्या लँग्वेजसुद्धा आहेत, पॉलिश, स्वदेशी, थाई, गोरगाई, जर्मन. तुम्ही बघू शकता खूप साऱ्या लँग्वेजमध्ये आपली श्रीमद भगवद्गीता अवेलेबल आहे. आणि त्यांनी पुढे प्राईस चार्टसुद्धा लावलेला आहे, लँग्वेजवर डिपेंड आहे भगवद्गीतेची प्राईस. नंतर हा मॅचलेस गिफ्ट शॉप आहे तिथे, तिथून तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि इथे देवाचं अगरबत्ती, धूप वगैरे सामान तुम्हाला मिळेल. तर बघूया आता गिफ्ट्समध्ये आपल्याला काय काय घेऊ शकतो आपण. तर इथे गणपती बाप्पाच्या खूप छान मूर्त्या ठेवलेल्या आहेत सेल करायसाठी. आणि बरेच सारे गिफ्ट देण्यासारखे इथे वस्तू आहेत, तुम्ही बघू शकता. ही आहे तुलसी माल, वेगवेगळ्या प्रकारच्या तुलसी माला इथे लावलेल्या आहेत.
आणि या श्रीकृष्णांच्या सुद्धा मूर्त्या आहेत, तुम्ही घेऊ शकता. आणि इथे एक नोटीस लावलेली आहे, छोट्या मुलांना घेऊन याल तर त्यांना सांभाळा, कारण त्यांच्याकडून काही तुटलं तर ते भरून घेण्यात येईल. ते वसुबारसाठी गौमातेचं पण मूर्ती ठेवलेल्या आहेत, त्या घेऊ शकतो कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर. आणि लास्ट एंडिंगला आहे ती गणपतीची मूर्ती, जी मला सगळ्यात जास्त आवडली. तिचं प्राईस आहे 10,000 रुपये, खूप छान आहे. नंतर हा आहे इथला एक स्वीट शॉप म्हणजे प्रसादम सेंटर. इथे बघूया आता काय काय प्रकारचं स्वीट भेटतं म्हणजे प्रसाद. तर इथे चकल्या, तिळगुळसुद्धा आहेत, कारण थंडीचा मोसम चालू आहे आणि तिळ खाणं शरीरासाठी चांगलं असतं. हे आहे पेस्ट्री वगैरे आहे तिथे, जे नाश्त्यासाठी ठेवलेलं आहे. जिलेबी, नंतर इकडे आहे प्रसादाचे लाडू वगैरे आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा लाडू, बर्फी, खूप प्रकारचे स्वीट्स आहेत जे तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता. तर चला, जाताना हे श्रीकृष्णांचे अजून एक भिंतीवरचं कोरलेलं मूर्तीचं काम आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण आंबेवालीला जेव्हा थोडेसे दाणे देऊन आंबे घेतात आणि नंतर तिच्या पूर्ण आंब्याच्या टोकरीमध्ये सोना भरतो, तो प्रसंग दाखवलेला आहे. आता इथून निघताना तुम्ही शक्यतो ओला उबेर बुक करा, कारण प्रायव्हेट ऑटोवाले खूप चार्जेस पे करतात. ते शेअरिंगने नेत नाहीत, कारण ते सांगतात आता शेअरिंग पॅसेंजर मिळत नाहीत, ते फक्त संध्याकाळच्या टाईमला मिळतात. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.